नमस्कार. आज आपण इथे 34 साईजचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बोटनिकचा. इथे मी पाठीमागच्या भागाचे माप टाकून घेते. तर पूर्ण उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 14 इंचावर माप टाकून घेते. बोटनिकचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे शोल्डर मी इथे 7 इंच घेणार आहे आणि मुंड्याची उंची 6.5 इंच. इथे मी छातीचे माप टाकून घेते. तर छाती मी 8.5 इंच घेतलेली आहे. छातीचा चौथा अधिक 2 इंच शिलाईसाठी. कमरेसाठी मी इथे वरती जेवढे माप आलेले आहे तेवढे खालच्या साईडला माप करून घेतलेले आहे. इथून मी मुंड्याची गोलाईसाठी 1 इंच घेऊन गोलाई देऊन घेते आणि शोल्डरच्या साईडून आतल्या साईडला अर्धा इंच घेऊन शोल्डर डाऊन करून घ्यायची. बोटनेकच्या ब्लाऊजसाठी शोल्डरच्या साईडला आपली शोल्डर अर्धा इंच डाऊन करून घ्यायची असते. इथे गळ्याची रुंदी मी 4 इंच घेतलेली आहे आणि गळ्याची उंची 4 इंच. पाठीमागच्या भागाला आपल्या डिझाईन आहे. इथून मी 2 इंच घेते. इथे पाठीमागच्या भागाचे कटिंग करून घेते. माप टाकून झालेले आहे. आता इथे मी प्रिन्सेस कटचे माप टाकून घेते. तर इथे मी तुम्हाला पाठीमागचा आपण जो भाग कट करून घेतलेला आहे त्याच्यावरच मी पुढच्या भागासाठी प्रिन्सेस कट कसा काढायचा ते दाखवते. इथून मी छातीचा चौथा अधिक 1.5 किंवा 1 इंच घेऊ शकतोय. इथे मी 1.5 इंच घेतलेले आहे आणि इथून मी 3.5 इंच घेते. खालच्या साईडूनही 3.5 इंच घ्यायचे आणि प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतलेला आहे मी. जो आपण इथे आकार देऊन घेतलेला आहे तो ठेवून मी पुढच्या भागाची कटिंग करून घेते. तर मी ओपन साईडला मी अर्धा इंच जास्त कापड ठेवलेला आहे आय हुकच्या पट्टीसाठी. इथे मी प्रिन्सेस कटचा पॉईंट काढून घेते. त्याच्या मापाने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे खालच्या भागावर. इथून मी 1 इंच जास्त घेते. पुढच्या भागासाठी 1 इंच जास्त घ्यायचे. इकडून मी अर्धा इंच आतल्या साईडला घेतलेले आहे आणि मुंड्याच्या साईडून अर्धा इंच आतल्या साईडला घेऊन गोलाई देऊन घ्यायची. इथून मी 4 इंच घेते. गळ्याची रुंदी अर्धा इंच पुढच्या साईडला सोडून घ्यायची आहे आणि इकडून मी अर्धा इंच घेतलेले आहे खाली. इथे मी पुढच्या भागाचे गळ्याची उंची मी इथे 6.5 इंच घेतलेली आहे. व्ही नेकचा ब्लाऊज आहे.
आता इथे मी पाठीमागच्या भागासाठी पुढच्या भागासाठी बगलच्या साईडचा जो आपला पार्ट आहे तो काढून घ्यायचा आहे. इथे मी बगलच्या साईडहून अर्धा इंच जास्त कापड ठेवून वरचा पार्ट ठेवलेला आहे. इकडून मी 1 इंच जास्त घेते प्रिन्सेस कटसाठी. खालच्या साईडला देखील मी 1 इंच जास्त घेतलेले आहे. आता इथे मी स्लीव्हसाठी कापड कमी पडतो म्हणून मी पेपरवर कटिंग करून घेणार आहे. तर स्लीवची उंची आहे 9 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घेऊन मी 10 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. इथे मी आता मुंड्याची जी आपली पाठीमागची गोलाई असते तेवढी मोजून घ्यायची, त्याच्यानंतर स्लीवसाठी माप टाकून घ्यायचे. इथे मी 9 इंच घेतलेले आहे आणि खालच्या साईडला 3.5 इंच, इथून मी 2 इंच घेते. जिथून मी गोलाई द्यायला स्टार्ट केली ते मी 1 इंच घेतलेले आहे. आतल्या साईडून अर्धा इंच जास्त घेऊन कट करून घ्यायचे. स्लीव्सला डिझाईन आहे तर मी ब्लाऊज पीसची एक साईडची जी बॉर्डर आहे ती कट करून घेते. स्लीव्सला डिझाईन बनवल्यानंतर आपल्याला ही खालच्या साईडून जॉईन करून घ्यायची आहे. बॉर्डरची पट्टी 3.5 इंच आहे तर मी इथे पेपरवरती 3.5 इंचावर माप टाकून घेते. आता इथे मी ब्लाऊज पीसवर आपले जे कटिंग केलेले अस्तरचे माप पार्ट होते ते ठेवून कट करून घेते. साईडून अर्धा इंच जास्त कापड राहिलं असे कट करून घ्यायचे. इथे मी स्लीवची कटिंग दाखवते. तर आपली बॉर्डर आहे 3.5 इंच, त्याच्या मापाने मी इथे पेपरवरती 3.5 इंच घेऊन माप टाकून घेते. त्याच्यानंतर पेपर कट करून घ्यायचा आणि वरच्या साईडचा जो भाग आहे तो इथे मी कापड डबल फोल्ड करून घेतलेला आहे. इथे मी 2 स्लीव्ज कट करून घेते एक सोबत. इथून मी 1 इंच जास्त कापड एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि स्लीवचे मापाच्या पुढच्या साईडला मी 7.5 इंच घेतलेले आहे जास्त. इथे आपण आता पाठीमागचा भाग तयार करून घेऊयात. इथे मी गळ्यावर जे माप टाकून घेतलेले होते ते कट करून घेतलेले आहे. आता इथे मी ब्लाऊज पीसवर ठेवून साईडून शिलाई करून घ्यायची आहे.
इथे मी कपड्यावर व्यवस्थित ठेवून पिन लावून घेते. त्याच्यामुळे कापड आपला शिलाई करते वेळी इकडे तिकडे होणार नाही. शिलाई करून झाल्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा. इथे मी तुम्हाला दाखवते, जे आपण गळ्याचे माप कट करून घेतलेले आहे ते कॅनव्हास पेपरवर ठेवून घ्यायचे. त्याच्यानंतर पुढच्या साईडून 1 इंच जास्त होईल असे कॅनव्हास घेऊन कट करून घ्यायचं. याच्यानंतर आपण जे कट करून घेतलेले आहे कॅनव्हास ते अस्तरवरती ठेवून इस्त्रीने प्रेस करून घ्यायचे आणि गळ्याला साईडून शिलाई मारून घ्यायची आणि गळ्याला जोडून घ्यायचे आहे. इथे मी सांगितल्याप्रमाणे कॅनव्हास गळ्यासाठी तयार करून घेतलेला आहे. आतल्या साईडून छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, त्याच्यामुळे गळा व्यवस्थित बसतो. कॅनव्हासवर वरच्या साईडून दाबटीप देऊन घ्यायची. इथे मी गळा तयार करून झाल्यानंतर पाठीमागच्या साईडला प्रेस करून घेतलेले आहे. प्रेस करून घेतल्यानंतर छान दिसतो गळा, तुम्ही बघू शकता. मी इथे पाठीमागच्या भागासाठी नॉट्स लावायचे आहेत, तर मी इथे तयार करून घेतलेले आहेत आणि पाठीमागच्या भागावर मी प्रेसही करून घेतलेले आहे. इथून अर्धा इंच जास्त सोडून घ्यायचे कमरपट्टी लावण्यासाठी. इथे मी नॉट्स लावण्यासाठी शिलाई थोडी काढून घेतलेली आहे. आता आपण इथे नॉट्स जोडून घेऊया. इथे नॉट्स लावून तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. छान झालेले आहे पाठीमागची डिझाईन. आता इथे मी पुढच्या साईडचे जे आपले पार्ट होते ते कटिंग करून घेतलेले ते जोडून घेणार आहे. तर पुढच्या साईडला मी प्रिन्सेस कटमध्ये कप्स घालून घेणार आहे. त्याच्यासाठी अस्तर अलग जोडून घ्यायचे आणि ब्लाऊज पीसचे जे कटिंग असते ते अलग जोडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आतमध्ये कप्स घालून सुई धाग्याने शिलाई करून घ्यायची.
इथे मी डबल शिलाई करून घेतलेली आहे आणि जिथले आपला पॉईंट येतो कटोरीचा तिथे मी आतल्या साईडला कट देऊन घेतलेला आहे. त्याच्यामुळे कटोरीचा पफ छान येतो. इथे मी ब्लाऊज पीसचे जे भाग आहेत ते जोडून घेणार आहे. त्याच्यानंतर जे अस्तरची कठीण शिलाई करून घेतलेली आहे ते एकमेकावरती ठेवून शिलाई करून घ्यायची. पूर्ण शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर कप्स घालण्यासाठी खालच्या साईडून कमरेच्या साईडून थोडासा जागा ठेवायचा, जेणेकरून कप्स आतमधल्या साईडला जातील. खालच्या साईडून कमरेच्या 2.5 किंवा 3 इंच जागा राहील अशा पद्धतीने कप्स टाकायचे आहेत. त्याच्यानंतर सुई धाग्याने 2 वेळा शिलाई करून घ्यायची. प्रिन्सेस कटची जी शिलाई येते तिथे शिलाई 2 टाके टाकून घ्यायचे, जेणेकरून बाहेरच्या साईडून दिसणार नाही. इथे मी पुढचा भाग तयार करून घेतलेला आहे. आता आपण इथे स्लीव्हचे डिझाईन बनवूया. तर इथे मी कटिंग केलेले आहे ते तुम्हाला डिझाईन कशी बनवायची ती दाखवते. बॉर्डर 3.5 इंच आहे, तर पेपर कटिंगही मी 3.5 इंच केलेले आहे. इथून मी 1 इंच जास्त ठेवलेले आहे वरती कापड आणि इकडच्या साईडला 7.5 इंच. कटिंग करते वेळी पण सांगितले होते तुम्हाला. इथे कपड्याचा मध्य काढून घ्यायचा. त्याच्यानंतर प्लेट टाकण्यासाठी माप टाकून घ्यायचे. इथून मी 2 इंचावर चॉकने माप टाकून घेते. इथे मी 4 प्लेट येतील असे माप टाकून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने माप टाकून घेऊ शकता. कापड जर जास्त असेल तर 5 किंवा 6 प्लेट येतील असं माप टाकून घ्यायचे. खालच्या साईडला जशा प्लेट टाकलेल्या आहेत त्याच्या हिशोबाने वरच्या साईडला प्लेट टाकून घ्यायच्या.
इथे प्लेट टाकून झालेले आहेत. आता आपण जे पेपर कटिंग करून घेतलेले आहे ते ठेवून घ्यायचे आणि खालच्या साईडून जो एक्स्ट्राचा कापड आहे तो सरळ कट करून घ्यायचा. आता इथे मी अस्तरचे स्लीव्ज आहेत त्याच्यावर मी ठेवून शिलाई करून घेते. शिलाई करून झाल्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर जी आपण बॉर्डर कट करून घेतलेली आहे ते जोडून घ्यायची आहे. जी तयार बाही आहे ते उलट्या साईडून घ्यायची ठेवून. त्याच्यानंतर बॉर्डर आपली कट करून घेतलेली आहे ते ठेवून शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर सरळ बाजूने शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी गोल्डनचे बटन लावून घेतलेले आहेत. छान झालेत स्लीव्ज. तुम्ही बघितल्याप्रमाणे दोन्ही स्लीव्ज तयार करून घेतलेले आहेत. आता इथे मी स्लीव्ज जोडून घेते. जो अर्धा इंच जास्त कापड आपण आतल्या साईडून कटिंग करून घेतो तो पुढच्या पार्टसाठी म्हणजे पुढच्या भागासाठी आला पाहिजे. स्लीव्जची डिझाईन करून घेतलेली आहे ती बराबर शोल्डर जी आपण जॉईन करून घेतो तिथे प्लेट बराबर ठेवून पिन लावून घ्यायची. त्याच्यानंतर स्लीव्ज जोडून घ्यायचे. इथे मी दोन्ही स्लीव्ज जोडून घेतलेले आहेत आणि इथे आता फिटिंगचे माप टाकून घेते. बाईची गोलाई आहे 9 इंच, तर मी 4.5 इंचावर माप टाकून घेतलेली आहे. आणि कमर आहे 26 इंच. आणि आपली चेस्ट आहे 34 इंचाची. त्याच्या मापाने मी इथे दोन्ही साईडला माप टाकून घेऊन शिलाई करून घेते. इथे ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता. ब्लाऊज तयार झालेला आहे. छान झालेला आहे ब्लाऊज.